हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासोबत माझं नाईट किचन क्लिनिंग रूटीन शेअर करणार आहे. तर आता इथे बघू शकताय आमचे जेवण वगैरे झालेले आहेत. 9:30 वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे सगळं आमचं आटोपून झालेलं आहे. आणि जेवण झाल्यानंतर प्रथम मी जे काही आपलं अन्न उरलेलं असतं ते दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आणि बाकी सगळे धुवायला घेते. तर आता इथं बाकी धुवायला सगळे भांडे घेतलेले आहेत आणि भांडे धुताना मला पहिल्यांदा कधीही भांडे डायरेक्ट मी सिंकमध्ये टाकत नाही किंवा ते खरकटं वगैरे असतं त्यावर डायरेक्ट मी घासणी कधीच फिरवत नाही. मला ते आवडत नाही. त्यामुळं पहिल्यांदा मी सगळे भांडे व्यवस्थित पाण्यानं धुवून घेते, त्यांना स्वच्छ करते, त्यांचं त्यावर राहिलेलं खरकटं वगैरे सगळं धुवून घेते आणि त्यानंतर मग मी घासायला घेते. आता इथे सगळे भांडे मी व्यवस्थित पाण्यानं स्वच्छ करून घेतलेले आहे. ते जे काही खरकटं वगैरे होतं ते सगळं साईडला केलेलं आहे आणि आता इथं मस्त सगळे भांडे मी घासून घेते. आणि कधीही भांडे घासताना पहिल्यांदा सिंक घासून घेते, कारण जे आपण भांडे वगैरे टाकलेलं होतं तेव्हा सिंक घाण होतो आणि तेच आपल्या भांड्याला चिटकतं, तेलगटपणा येतो. त्यामुळे मी पहिल्यांदा सिंक घासून घेते आणि त्यानंतर भांडे त्यामध्ये घासून टाकते. तर इथे बघू शकता मी भांडे सगळे घासते आणि कधीही भांडे घासताना पहिल्यांदा आपलं जे तेलगट वगैरे काही जर असेल किंवा आपण तूप वगैरे जर कडवलेलं असेल किंवा काही तेलगट पदार्थ असतील, पदार्थ केलेले असतील, ते भांडे असतील, ते कधीही साईडला ठेवून द्यायचे. ते शेवटी घासायचे, कारण ते भांड्यामध्ये कधीच ठेवायचे नाहीत. कारण ते जर आपण तेलगट तळलेली वगैरे कढई भांड्यामध्ये ठेवलो तर त्या कढईचा तेलगटपणा सगळ्या भांड्याला होतो आणि सगळे भांडे तेलगट होतात. त्यामुळं तळलेला कढई वगैरे जे असते ते कधीही साईडला ठेवून द्यायची, कधीच आपल्या सगळ्या भांड्यामध्ये मिक्स करायचं नाही आणि घासतानाही ती कढई सगळ्यात लास्टलाच घासायची. तर इथे मी सगळे भांडे घासून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला बोलते. तर तुम्ही इथे बघू शकता आपले भांडे सगळे घासून झालेले आहेत आणि ते एकदा एका साईडला मी ठेवून देते, खाल्ल्या साईडला, जेणेकरून आपल्याला किचनचा ओटा जो आहे तो स्वच्छ करता येईल. आणि आता इथे बघू शकताय मी किचनवरचं सगळं सामान काढलेलं आहे आणि एका साईडला दूध आहे ते पण एका साईडला ठेवलेलं आहे आणि किचनचा स्लॅब जो आहे तो पूर्ण रिकामा करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर प्रथम मी जे आपले गॅसचे शेगडी वगैरे आहे ते आणि आज मी जास्त घास म्हणजे साबण वगैरेचा यूज करणार नाही. नेहमी मी जरा थोडंसं जास्त धुते, पण आज स्वयंपाक पण जास्त नव्हता आणि तेलगट वगैरे पण जास्त झालेलं नाही, त्यामुळं जास्त काही मला एवढं स्वच्छ करायची गरज नाही. तर मी जे गॅसवरचे आपले शिगड्या असतात ते दोन्ही काढून घेतलेले आहेत. त्या घासलेल्या नाहीत, कारण ते घाण झालेलेच नाहीत, त्यामुळं मी आज ते घासलेल्या नाहीत. आणि जिथं जिथं मला थोडंसं वाटते घाण झालेलं असेल किंवा चिकट वगैरे असेल तिथे तिथे मी साबण वगैरे व्यवस्थित घासून घेते आणि ते आता स्वच्छ वगैरे धुवून घेते. आणि बघा आपलं नाईट क्लिनिंग जो किचनचा नाईट क्लिनिंग रुटीन जो असतो किंवा आपला मॉर्निंगचा नाईट क्लिनिंग रुटीन असतो, त्यामध्ये खूप फरक असतो. मी तुमच्यासोबत एक वेळेस शेअर नक्कीच करेन मॉर्निंगचं आपला स्वयंपाक झाल्यानंतरचा किचनचं क्लिनिंग रुटीन आणि आपलं संध्याकाळचं जेवण झाल्यानंतरचा किचनचा क्लिनिंग रुटीन, यामध्ये खूप डिफरन्स आहे. खूप डीपली क्लिनिंग आपण सकाळी करतो, पण संध्याकाळी एवढं डीपली नाही होत. तर आता मी सगळं किचनची शिगडी वगैरे धुवून घेतली आहे आणि आता आपल्याला सगळं व्यवस्थित धुवून घेणार आहे आणि तर व्यवस्थित सगळं धुवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला बोलते.
किचन व्यवस्थित सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पाणी वगैरे पण काढून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला आता सिंकची बारी आहे. तर आता आपण सगळे भांडे वगैरे घासून घेतलेली होती, त्यामुळं सिंक पण आपल्याला स्वच्छ करायचा आहे. तर सिंक स्वच्छ व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर आपल्या घरामध्ये झुरळ वगैरे होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळं सिंक संध्याकाळी किंवा सकाळी संध्याकाळ दोन्ही टायमाला आपल्याला व्यवस्थित स्वच्छ केलंच पाहिजे. तर आता मी व्यवस्थित सिंक वगैरे घासून घेते आणि आपण जेव्हा भांडे घासतो तेव्हा भांड्याचे शिंतोडे हे साईडच्या स्टाईलवर वगैरे उडतात, त्यामुळं स्टाईल वगैरे पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर सगळं धुल्यानंतर आपण जे नळ वगैरे असतो ते सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचं आहे, कारण आपल्याच हाताचे डाग वगैरे त्या नळावर पडलेले असतात, त्यामुळं ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण सिंक वगैरे स्वच्छ धुतो, सिंकच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, साईडची जी जागा आहे ती सुद्धा स्वच्छ धुतो ना, तेव्हा आपल्या घरामध्ये झुरळ वगैरे होत नाहीत. त्यामुळं सगळं सिंक वगैरे सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सिंक स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. पाणी वगैरे मी सगळं काढून घेते, तुम्ही बघू शकताय. आणि पाणी काढल्यानंतर मला असंच ठेवायला आवडत नाही, कारण त्यानंतर मी काय करते, एक सुती कपडा घेते आणि त्यानंतर सगळं पुसून घेते. तर असंच स्वच्छ धुवलं तरी पण पाणीच वाटतं मला, त्यामुळं मी पहिल्यांदा सगळं धुवून घेतल्यानंतर पाणी वगैरे सगळं काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे. नॅपकिन आहे माझ्याकडे एक, हे नॅपकिन मी व्यवस्थित सगळं स्वच्छ करून घेते, जेणेकरून किचन ओट्यावर किंवा शिगडीवर कुठेही पाण्याचा वगैरे डाग दिसला जाणार नाही. जर पाण्याचा वगैरे डाग दिसला ना, तसंच ते डाग दिसतो नंतर वाळल्यानंतर, ते सुकल्यानंतर. त्यामुळं मी सगळं पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेते आणि त्यानंतर आपलं किचनचं पूर्ण झाल्यासारखं असं मला वाटतं. तर आता मी सगळं क्लीन करून घेते. तर तुम्ही बघू शकता आपला किचनचा काउंटर टॉप जो आहे तो स्वच्छ झालेला आहे. त्यामुळे मी भांड्याचं टोपलं वरच्या साईडला ठेवलेलं आहे, कारण मला झाडून काढून घ्यायचं आहे. आणि हे भांड्याचं जर टोपलं आहे ते मी आता असंच ठेवते आणि सकाळी उठल्यानंतर हे जागेवर भांडे वगैरे ठेवून देते. तर आता मी झाडून वगैरे काढून घेते आणि तुम्ही बघू शकता माझं जो किचन आहे ते छोटंसं आहे, जास्त काही मोठं नाही. तर मी झाडून घेते आणि त्यानंतर तुम्हाला सांगते, लुक दाखवते आपल्या किचनचं की कसं क्लीन झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय की आपल्या नाईटच्या किचन क्लिनिंग रूटीनमध्ये आणि दिवसाच्या किचन क्लिनिंग रूटीनमध्ये खूप फरक आहे. ते तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी फक्त नाईटचा किचन क्लिनिंग रूटीनचा केलेला आहे. पूर्ण नाईट किचन क्लिनिंग रूटीन केलेलं नाही, फक्त किचनचं क्लिनिंग रूटीन दाखवलेलं आहे. तर पूर्ण नाईट क्लिनिंग रूटीनचं सुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट्ससुद्धा करा. आपल्या चॅनलवर जर आणखीन कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फक्त सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर आता बघू शकता आपलं किचनचं फायनल लुक किती सुंदर दिसते. आणि असं किचन जर सकाळी उठल्या दिसलं तर प्रत्येक गृहिणी ही प्रसन्न होईल, आनंदामध्ये स्वयंपाकसुद्धा गोड होईल. तर आजचा व्हिडिओ